नुकताच जागतिक क्षयरोग मुक्त दिवस साजरा झाला आणि रत्नागिरीकरांसाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की रत्नागिरी जिल्ह्यातील 284 ग्रामपंचायती या क्षयरोग मुक्त म्हणजेच टीबी मुक्त ग्रामपंचायती झालेल्या आहेत। अर्थातच या सगळ्यामध्ये रत्नागिरीचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र गावडे, जिल्हा आरोग्य विभाग आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन यांचं हे यश म्हटलं पाहिजे। याच पार्श्वभूमीवर आपण डॉक्टर गावडे सरांना इथे भेटायला आलो आहोत की सर, हे उद्दिष्ट आपण कसं गाठलं आणि पुढे आपला काय अभियान कसं राबवणार आहात याबद्दल आम्हाला सांगा। निश्चित आपल्याला माहीतच आहे की चालू वर्षामध्ये आपण 284 ग्रामपंचायती या टीबी मुक्त केलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने आमचा असा प्रयत्न राहणार आहे की जिल्ह्यामधील ज्या 849 ग्रामपंचायती आहेत त्या 100% आपण क्षयरोग मुक्त करण्याच्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न चालू केलेले आहेत। त्याच्यामध्ये आम्ही यावर्षी असं ठरवलं होतं की टार्गेट आम्ही एक 50% ग्रामपंचायती आम्ही ठरवलं होतं की आम्ही 400च्या आसपास तरी आम्ही ग्रामपंचायती हे टीबी मुक्त करू। त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 284 ग्रामपंचायती या टीबी मुक्त करण्यात यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे। तर आम्ही या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले आरोग्यसेवक असतील, आरोग्यसेविका असेल किंवा आपली आशा वर्कर असतील, यांच्यामार्फत आपण त्याच्यामध्ये टीबीच्या संदर्भात जनजागृती करून आपल्याला लोकांना टीबी मुक्त आपलं शहर, आपलं गाव असेल, आपले ग्रामपंचायत असेल, या पद्धतीने त्यांच्यामध्ये जनजागृती करून आपण जास्तीत जास्त टीबीचा जे आजार आहे त्या आजारापासून मुक्त होण्यासाठी किंवा लवकर निदान आणि तत्पर उपचार अशा पद्धतीने लवकरात लवकर निदान करून टीबी संशयित जे असतील त्या संशयितांची तपासणी करून ताबडतोब त्यांना उपचाराखाली आणता येईल आणि त्या दृष्टीनं गावातील प्रत्येक रुग्ण किंवा संशयित रुग्ण जो असेल त्याची तपासणी करून त्याला आपण टीबी मुक्त करणार आहोत। सर, असं आहे की आपण ग्रामपंचायतीनं टार्गेट केलेलं आहे, पण शहरी रुग्ण आणि ग्रामीण भागातील रुग्ण याच्यामध्ये जनजागृतीदृष्ट्या जर विचार केला तर आपल्याला कुठे जास्त सक्सेस मिळतो? निश्चित आपल्याकडे काय झालं आहे की ग्रामीण भागामध्ये आपलं जे आरोग्य संस्थेचं जे स्ट्रक्चर आहे ते चांगल्या प्रकारे कार्यरत आहे, परंतु आणखी शहरी भागामध्ये आपलं पाहिजे तेवढं जे आरोग्य संस्थेचं जे स्ट्रक्चर आहे किंवा जे आरोग्य कर्मचारी असतील किंवा ते नेटवर्क आहे ते नेटवर्क एवढं आणखी सक्षम आपलं झालेलं नाही। त्याच्यामुळं आम्हाला निश्चित ग्रामपंचायत स्तरावर ह्याच्यामध्ये चांगला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। त्याच्यामध्ये सरपंच असतील, लोकप्रतिनिधी असतील, तिथले सामाजिक कार्यकर्ते असतील, यांचंसुद्धा आम्ही सहकार्य घेऊन हे टीबी मुक्तसाठी आम्ही प्रयत्न करत असतो। जवळपास रत्नागिरी जिल्ह्यात 800च्या पेक्षा जास्त ग्रामपंचायती आहेत। आपण एक 25 ते 30% उद्दिष्ट गाठले असं जर आपण म्हटलं तर आपल्यासमोर अजून खूप मोठं आव्हान आहे उर्वरित ग्रामपंचायतींना सुद्धा क्षयरोग मुक्त करण्याचं। तर त्या संदर्भात काही आपण नियोजन केलंय का? असं कोणतं अभियान आपण राबवणार आहात का? निश्चित आपण सर्व ग्रामपंचायती 100% टीबी मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या दृष्टीनं आता केंद्र शासनाने 100 दिवस जो कार्यक्रम आहे तो 100 दिवसाचा कार्यक्रम टीबी मुक्त भारत अभियान आपण त्याला म्हणतो, तो आपण राबवत आहोत। त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की प्रत्येक संशयित रुग्ण त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे की हाय रिस्क गावे आणि लो रिस्क गावे अशा पद्धतीने त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे। आता हाय रिस्क कुणाला म्हणायचं आहे की ज्या गावामध्ये क्षयरुग्णाची संख्या जास्त आहे अशा गावांना आपण हाय रिस्क गावं असं म्हटलं जातं। तर त्या दृष्टीनं आपण आता आपला फोकस जो आहे तो फोकस हाय रिस्क गावावर राहणार आहे। त्याच्यामध्ये 100% पॉप्युलेशन जे आहे किंवा तेथील लोकसंख्या जी आहे 14च्या वरील जे काही लोकसंख्या आपल्याला त्या गावामध्ये सापडते त्या 14च्या वरील सर्व लोकसंख्येची आपण स्क्रीनिंग किंवा त्याचं आपण तपासणी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जर संशयित आपल्याला आढळून आले तर संशयिताची आपण थुंकी तपासणी आणि एक्सरे तपासणी करणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये टीबी रुग्ण मिळून जाईल आणि तो रुग्ण आपल्याला ताबडतोब उपचाराखाली आणता येईल। मला वाटतं क्षयरोग विभाग खूप चांगल्या पद्धतीने हे काम करत आहे। जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा आहे सर की किती टक्के लोकसंख्येच्या एकूण किती टक्के टीबी रुग्ण आजही आपल्याला आढळतात असं आपल्या काही निदर्शनास आलं आहे का? त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपण 1 लाख पाठीमागे आपण रुग्णांची संख्या काढत असतो। तर आपल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 127 रुग्ण 1 लाख लोकसंख्येमध्ये आपल्याला आढळून येतात आजही। पण ते आपलं टार्गेट कोणतं आहे की 2030पर्यंत आपल्याला हेच प्रमाण 42 पर 1 लाख पॉप्युलेशनपर्यंत हे आणायचं आहे, एवढं खाली आणायचं आहे, तरच आपली ही पब्लिक हेल्थ हजार्ड्स किंवा त्याला आपण धोका हा आपल्याला उद्भवणार नाही आणि क्षयरोग हा एक नॉर्मल आजार म्हणून लोक त्या दृष्टीने बघतील आणि त्याच्यामध्ये जो सोशल स्टिग्मा आहे त्याच्याकडे बघण्याची दृष्टिकोन जो लोकांचा आहे तोही निश्चित बदलल्याशिवाय राहणार।
एकीकडे जेव्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग कार्यरत आहे तर आपण जनतेला किंवा ग्रामस्थांना कोणतं आवाहन कराल? निश्चित आपल्याला माहीत आहे की संशयित क्षयरुग्ण कुणाला म्हणायचं की ज्याला 2 आठवड्यापेक्षा जास्त ताप आहे, 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला आहे, थुंकीतून रक्त गळत आहे पडत आहे, त्याच्यानंतर रात्रीचा घाम येत आहे, अशी जी साधारण लक्षणं TBमध्ये आपल्याला दिसतात. त्या दृष्टीनं प्रत्येकाने आपल्या घरामध्ये असेल, आपल्या वाडीमध्ये असेल, आपल्या गावामध्ये असेल, असा कोणी संशयित आपल्याला कोणी सापडला तर त्याला ताबडतोब आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन ताबडतोब निदान करावं आणि आपलं निदान करून ताबडतोब उपचार घ्यावे, तरच आपण ह्या TBमुक्त भारताचं स्वप्न साकार करू शकू. मला असं वाटतं आरोग्य विभाग तर TBमुक्त रत्नागिरी जिल्हा आणि मग पर्यायाने राज्य आणि देश करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांनी खूप पुढे पावलं टाकलेली आहेत. मला वाटतं आपल्या ग्रामीण भागातील लोकांनी सुद्धा अधिक सजग झालं पाहिजे आणि आपलं गाव, आपला जिल्हा TBमुक्त करण्यासाठी आपणही पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.